आरोग्य जागृती. नमस्कार मित्रांनो, आज आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण एका विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये दिवसेंदिवस वाद वाढत चालला आहे आणि गैरसमज वाढत चाललेला आहे. याकरता कुठेतरी रुग्णाचे नातेवाईक किंवा डॉक्टर हे कुठेतरी सुसंवाद व्यवस्थित न झाल्यामुळे हा प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे. परंतु या विषयावर आपल्याला बोलायचा उद्देश असा आहे की रुग्ण हे डॉक्टरांबद्दल गैरसमज नेहमी बाळगत असतात आणि वाढत चाललेला आहे. यावर कुठेतरी अंकुश लावणं आवश्यक आहे. तर त्याकरता आम्ही आज आपल्याशी सुसंवाद किंवा चर्चा करणार आहोत. एक अशी आहे की एका रुग्णालयात उपचाराकरता घेऊन गेले असता रुग्ण तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन सजेस्ट केलेलं आहे. ऑपरेशन पण चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. परंतु रुग्णाचे नातेवाईक आणि रुग्ण यांचे त्या डॉक्टरवर आरोप आहे. आरोप कोणता? का माझा रुग्ण हा चालत गेलेला आहे, आता त्याचे पायाची ताकद गेलेली आहे. तर आता रुग्णांनी दाद मागायची कोणाकडे? तर हो मित्रांनो, रुग्णांनी दाद सर्वप्रथम ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलेलं आहे, ज्या डॉक्टरांनी उपचार केलेला आहे, त्या डॉक्टरकडेच सविस्तर माहिती घ्यावी आणि त्या संदर्भात त्यांना त्याच्या माहिती संदर्भात त्यांनी पूर्ण उपचार संदर्भात माहिती द्यायला पाहिजे. रुग्णाचे नातेवाईक जेव्हा तज्ञ डॉक्टरकडे जातात उपचार घेण्याकरता, उपचार घेतल्यानंतर त्यांना जो अनुभव आलेला आहे तो अनुभव ते दुसऱ्या लोकांशी शेअर करतात आणि त्याबद्दल विनाकारण कमी जास्त बोलण्यामध्ये ते रुग्णाची जे उपचार पद्धती असते त्याकडे दुर्लक्ष होत असते. डॉक्टरबद्दल रुग्णांनी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केलेली आहे. परंतु हा जो मुद्दा आहे पोलीस स्टेशन आणि डॉक्टर हा मुद्दा नाही आहे. रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना एकच म्हणणं आहे की आम्हाला तुमच्याकडे उपचार घेण्यासाठी आलेला उपचार व्यवस्थित झाला पाहिजे, या त्यांची मागणी असते. त्यांनी ग्राहक मंचामध्ये त्यांची तक्रार केलेली आहे. त्या तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे की आमचा रुग्ण हा चालत गेलेला आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर दोन्ही पायाची ताकद गेलेली. हो मित्रांनो, खूप चांगला मुद्दा आहे. या मुद्द्यासाठी त्यांनी त्या पूर्ण केस बद्दल स्टडी बद्दल शासकीय रुग्णालय घाटी यांच्याकडे ते दाद मागण्यासाठी गेले. तर त्यांच्या मते घाटीच्या जी समिती असते, कमिटी असते किंवा समिती बनवली असते, त्या समितीच्या मते हा उपचार व्यवस्थित झालेला आहे, पण काही कागदपत्र कमी झाले असल्यामुळे त्यांना ते निर्णय देता आला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी पुन्हा ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावलेला आहे. आता तिथं न्याय मागायसाठी ते गेलेले आहे. त्यांना काय न्याय मिळतो हे तर वेळच दाखवणार आहे. परंतु या सर्व प्रश्नाचं एकच उत्तर आहे की ज्या डॉक्टरांनी रुग्णाचे उपचार आणि शस्त्रक्रिया केलेली आहे त्याच डॉक्टरांनी या रुग्णाला न्याय द्यावा. आणि आमचं पण तेच म्हणणं आहे, कारण रुग्ण बोलतात वेगळं आणि करतात वेगळं, दाखवतात वेगळं, असं नको. तर रुग्णाचे नातेवाईकाचं म्हणणं असं आलंय की ज्या डॉक्टरांनी उपचार केला, शस्त्रक्रिया केलेली आहे त्या डॉक्टरांनी असं पण आम्हाला सांगितलंय की आम्ही 4-5 डॉक्टरांना आम्ही तुमचं केस बद्दल चर्चा करू शकतो, तपासणी करू शकतो, त्याचे पैसे मी भरणार. इथे पण एक रुग्णाच्या नातेवाईकाची शंका आली का हे डॉक्टरचं चूक नाहीये तर पैसे का भरतात, म्हणजे हा एक गैरसमज वाढत चाललेला आहे. तर आमचं ज्या तज्ञ डॉक्टरांनी ह्या रुग्णाचं ऑपरेशन केलेलं आहे त्या तज्ञ डॉक्टरांना एकच विनंती आहे की ह्या रुग्णांना ज्या उपचारामध्ये त्यांना त्रास होत आहे किंवा काही अडथळे येत असेल तर ते आपणच स्वतः म्हणून आपल्या रुग्णालयात सविस्तर उपचार देऊन या केसबद्दल सविस्तर माहिती द्यावी. कॅन्सर, आम्ही कॅन्सरवर खूप बारकाईने रुग्णाशी चर्चा केलेली आहे. रुग्णाचं असं म्हणणं असं आहे की आम्हाला एका खाजगी मोठ्या रुग्णालयामध्ये ऑपरेशन केलं. जेव्हा मला ऑपरेशनची आवश्यकता नाही तरी पण त्यांनी ऑपरेशन केलं.
असे हे डॉक्टरचे रुग्णाचं म्हणणं आहे. परंतु कोणताही डॉक्टर बिना ऑपरेशनची ज्यांना आवश्यकता आहे त्यांनाच ऑपरेशन करण्यास सांगतं. विनाकारण कोणाचं ऑपरेशन केले जात नाही असं तज्ञ डॉक्टरचं म्हणणं आहे. इथं पण एक दुरावा गैरसमज वाढत चाललेला आहे. परंतु हा गैरसमज दूर करण्यासाठी एकत्र येऊन काय समस्या आहे रुग्णाच्या डॉक्टरने समजून घ्यायला पाहिजे. डॉक्टर काय म्हणत आपल्याला सांगत आहे किंवा समजावत आहे ते आपण रुग्णाचे नातेवाईक समजून घ्यायला जरुरी आहे. परंतु असं न होता हे दूर वाढत चाललं आहे. यामुळे कदाचित वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठा भूकंप होऊ शकतो. कारण आज जे रुग्ण आणि डॉक्टरांचे जे संबंध आहे, विचार आहे किंवा विश्वास आहे, हे खूप यामध्ये तफावत होत चाललेली आहे. याला कुठेतरी रुग्णाचे नातेवाईक किंवा डॉक्टर यांनी एकत्रित येऊन डॉक्टरने सांगितलेले आपल्याला जे आदेश आहे त्यांनी मार्गदर्शन केलेले त्यावर आपण सेकंड ओपिनियन म्हणजे ह्या उपचाराबद्दल आपण तज्ञ डॉक्टरांचं ओपिनियन घेणं हे आपलं दायित्व आहे. हे आपण घेऊ शकतो. परंतु असे न करता आपण डॉक्टर विश्वास करून ऑपरेशन करून टाकतो, नंतर डॉक्टरांवर आपण आरोप लावतो, हे चुकीचं आहे. त्याकरता आम्हाला एकच सांगायचं आहे की डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात संयम आणि सुसंवाद चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि समुपदेशन सर्वात महत्वाचं आहे. तज्ञ डॉक्टरांना एकच विनंती, त्यांनी पण स्वतःहून ज्या रुग्णाला उपचार आपण देत आहोत त्या रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकाला व्यवस्थित सविस्तर खर्चाबद्दल, शस्त्रक्रियाबद्दल किंवा आजाराबद्दल माहिती दिली तर नक्कीच हा गैरसमज होणार नहीं। कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। एजे न्यूज़ को सब्सक्राइब करें और अगले वीडियो के लिए बेल आइकन दबाएं।